आणि त्यामुळे होणारे अपघात हे एक प्रकारे मोठी डोकेदुखी बनलेली आहे। चांगले रस्ते हा खरं तर प्रत्येक नागरिकाचा बेसिक मूलभूत हक्क आहे। चांगले रस्ते अर्थव्यवस्थेला चालना सुद्धा देतात, पण राज्यातले असे अनेक रस्ते हे सध्या खड्डेयुक्त झाले आणि त्याचाच विषय एबीपी माझाकडनं वारंवार लावून धरला जातोय, सरकार समोर मांडला जातोय। आपण फक्त नाशिकचा विचार करूया। एकीकडे एकट्या नाशिक शहरात या खड्ड्यांमुळे गेल्या 5 महिन्यात 5 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर खड्ड्यांमुळे राज्यातील गेल्या काही महिन्यातील 6वा मृत्यू हा काल भिवंडी परिसरात झाला। तर आज नाशिक महामार्गावरती भिवंडी जवळच एका जवानाला या खड्ड्यामुळे जीव गमवावा लागलाय। तर हे खड्डे असे जीव घेणे ठरतात आणि खड्ड्यांची परिस्थिती राज्यातल्या अनेक महामार्गांवरती आहे, त्यामुळे वाहन चालकांचे भीषण हाल होतात। पथकरापोटी, रोड टॅक्स पोटी भरमसाठ खर्च करून सुद्धा वाहन चालकांसाठी रस्त्यांची अवस्था मात्र बिकटच आहे। वेगवेगळे रस्ते आणि महामार्ग हे राज्यभरातल्या वाहन चालकांसाठी डोकेदुखी बनू लागलेत। तर नाशिकमधल्या खड्ड्यांनी 5 महिन्यात 5 जणांचे जीव घेतल्यानंतर प्रशासन आता जागं झालंय, पण आता भिवंडीत खड्ड्यांमुळे 2 दिवसात 2 जीव गेले। ठाण्याच्या मनोरमा नगरात राहत असलेल्या सुनीता पाल यांचा काल मृत्यू झाला। तो अपघात भिवंडीतल्या राहनाळ गावाच्या हद्दीत घडला आणि मग आज आपत्ती प्रतिसाद दलातील जवानालाच खड्ड्यामुळे जीव गमवावा लागलाय। विकास गोरेंचा आज बांधकामाधीन मुंबई नाशिक महामार्गावरच्या शहापूर जवळ अपघात झाला। तिथल्या भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली आणि खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला। आणि यामुळे फक्त शहरातले रस्तेच नाही तर महामार्ग सुद्धा खड्ड्यांमुळे जीव घेणे ठरतात। तर खड्ड्यामुळे आज ज्यांचा मृत्यू झालाय ते विकास गोरे हे स्वतः आपत्ती प्रतिसाद दलातले जवान होते। ठाणे आपत्ती प्रतिसाद दलात ते काम करत होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः जी मंडळी आपत्तीत सापडली होती, संकटात सापडली होती, त्यांची सुटका केली। काही दिवसांपूर्वी भिवंडीमधली कोहिनूर इमारत दुर्घटनेत अनेक लोकांनी जीव गमावला आणि याच दुर्घटनेच्या वेळेला आपल्या जीवाची बाजी लावून विकास यांनी बचाव कार्य पार पाडलेलं। इतरांचे प्राण वाचवणाऱ्या विकास यांना मात्र महामार्गावरच्या एका क्षुल्लक छोट्याशा खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागला। मुख्य म्हणजे ते आज सकाळी सुद्धा कर्तव्य बजावण्यासाठीच कामावरती जात होते, पण काळानं त्यांच्यावर घाला घातला। तर मुंबई ते उत्तर महाराष्ट्र आणि पुढे थेट उत्तर भारताला जोडणारा महामार्ग म्हणजे आग्रा महामार्ग राज्याच्या अर्थकारणासाठी महत्त्वाची जीवनवाहिनी असलेला रस्ता। पण गेल्या काही वर्षांपासून या महामार्गाची ओळख वेगवान प्रवासापेक्षा खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघात यासाठी जरा जास्तच होऊ लागली आहे। महामार्ग 6 पदरी करण्याचं काम 2020 साली सुरू झालंय, पण 26 उजाडला तरी सुद्धा काम काही पूर्ण झालेलं नाहीये आणि या रखडलेल्या कामाची किंमत आता प्रवाशांना जीव गमावून मोजावी लागते असा सुद्धा आरोप होऊ लागलाय। मुंबईला उत्तर भारताशी जोडणारा हा आहे आग्रा हायवे म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग 48। मुंबई नाशिक धुळे आग्रा मार्ग हा रस्ता उत्तर महाराष्ट्रात जातो, त्यामुळे तो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी देखील महत्त्वाचा आहे। हा रस्ता आधी चौपदरी होता, 2020च्या दरम्यान त्याचं 6 पदरीकरणाचं काम सुरू झालं, पण ते काम अजूनही पूर्ण झालं नाहीये। अर्धवट कामामुळे पडलेल्या खड्ड्यात आज अपघात होऊन एकाचा मृत्यू झालाय। हे विस्तारीकरण भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI कडनं सुरू आहे। या विस्तारीकरणाचे मुख्य 2 टप्पे आहेत। ठाण्यातला माझेवडा ते भिवंडी पुढील वडपे हा टप्पा 24 किलोमीटर लांबीचा आहे। त्या 2 खाडी पुलांचा एकूण 4 पुलांचा समावेश आहे। त्या विस्तारीकरणाचं काम राज्य सरकारची MSRDC करते, ते मागील वर्षीच पूर्ण होणार होतं, पण अजूनही 90%च पूर्ण झालंय। एकूण 1100 कोटी रुपये त्यावर खर्च झाले। विस्तारीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातच हा अपघात झालाय। विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा हा वडपे ते नाशिक जिल्ह्यातील गोंदे असा आहे। एकूण 99 किलोमीटर लांबीचं विस्तारीकरण आहे। त्याचा सुरुवातीचा खर्च होता 579 कोटी रुपये, पण विलंबामुळे हा खर्च 900 कोटी रुपयांच्या घरात गेलाय। विस्तारीकरणाला सातत्याने होणारा विलंब, या कामादरम्यान मूळ रस्त्याकडे होणारं दुर्लक्ष, बांधकामादरम्यान मालवाहू ट्रकमुळे रस्त्यावर पडणारे खड्डे याचा या महामार्गाला फटका बसतोय। त्यातूनच तिथे अपघात झाल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। तर कुठलाही रस्ता आणि महामार्ग यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणावर असते तर ती प्रशासनावर असते। त्यासाठी वाहन चालकांकडून टोल सुद्धा वसूल केला जातो
आणि या वसुलीचे आकडे पाहाल तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. आपत्ती प्रतिसाद दलातील जवान विकास गोरे यांचा नाशिक महामार्गावरील खड्ड्यात दुचाकी जाऊन आज मृत्यू झाला. ज्या भागात हा मृत्यू झाला तो भाग महामार्गावरील अर्जुनाली टोल नाक्याच्या परिसरातील आहे. त्या टोल नाक्यावर दररोज जवळपास 35 लाख रुपयांची उलाढाल होते. मासिक 10.5 कोटी तर वार्षिक वसुलीचा आकडा 125 कोटी रुपयांच्या घरात आहे. इतक्या भरमसाठ वसुलीनंतरही सुरक्षित आणि चांगला रस्ता वाहन चालकांना मिळत नाहीये. तर राज्यभरातल्या अनेक रस्त्यांवरचे खड्डे सध्या जीवघेणे ठरतात आणि याच मुद्द्यावरनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा टीका केली आहे. सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर आणि प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्यास योग्य राहील असं या निमित्ताने म्हणणं हा काही राजकीय आरोप होणार नाही, वस्तुस्थिती आहे. कारण जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा हा योग्य विनियोग जर झाला नाही तर अधोगती होते, प्रगती तर दूरच राहिली आणि विकास तर दूरच राहील. तर कोणतेही महामार्ग हे दळणवळणाचं मुख्य माध्यम असतात, पण याच महामार्गांची सध्याच्या पावसाळ्यात दयनीय अवस्था झाली आहे. त्याचा आढावा घेतलाय एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी. त्यामध्ये प्रवासी आणि वाहन चालक यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांचा प्रशासनानं गांभीर्यानं विचार करायला हवाय. गेली 17 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही रेंगाळलेल्या स्थितीत पाहायला मिळतंय. दरवर्षी पावसाळा जवळ आला की खड्ड्यांच्या या माध्यमातून आपण बघितलं तर अनेक वेळेला कोकणकरांना अनेक नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि या खड्ड्यातून कोकणकरांना कसा त्रास सहन करावा लागतोय त्याची खरी प्रचिती आपण कोकणकरांकडून जाणून घेऊयात. गाडी खड्ड्यात आपडली की गाडीचं मेंटेनन्स सुद्धा निघतोय आणि खड्डा आपडल्यानंतर बाजूच्या पोरावरती चिखल उडायची सुद्धा म्हणजे भीती आहे. आणि त्याच्यामध्ये जे ब्रिज आता चालू केलेले आहेत सरकारने, अजूनही त्यातले काही ब्रिज जे आहेत ते चालू आहेत आणि काही ब्रिज आहेत ते अजून बंद आहेत. त्याच्यामुळे वर मध्येच राईटला घे, मध्येच लेफ्टला घे, खालना गाडी काढ, हे सगळं करावं लागतं. समोरचा खड्डा माझ्या गॅरेज समोरचा खड्डा मी 3 वेळा भरला, पण कॉन्ट्रॅक्टरला सांगितला पण त्यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. तिथं कुठलाही खड्डा भरला नाही आणि त्या खड्ड्यातून लोक गाडी आपटतायत, नुकसान होतं लोकांचं आणि इथे ऍक्सिडेंट होत आहेत. नहीं, अभी एंड हो गया, ये खबर एंड होने वाला है. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. शहापूरमध्ये आपण बघितलं की एका जवानाचा मृत्यू झाल्याची घटना देखील या ठिकाणी पाहायला मिळाली. भिवंडीमध्ये खड्ड्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. दोघांचा मृत्यू झालेला असताना देखील प्रशासन मात्र काही जागे होताना दिसत नाही आहे. मुंबई नाशिक महामार्गावर कोशिंबी हा जो गाव आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जो खड्डा पडलेला तो तुम्ही बघू शकता. अक्षरशः हा वाहन जे आहे ते अक्षरशः या ठिकाणी बोटीप्रमाणे या ठिकाणी येताना आपल्याला दिसतील. मोटरसायकल घेऊन लहान लहान पोरं जातात, ती पडतात. भिवंडीचे अधिकारी जेवढे आहेत या रोडचे टोल नाक्याचे सर्व अधिकाऱ्यांना समजायला पाहिजे, तुमची मुलं असती तर काय होईल, तुमची मुलं जर असती तर काय होईल. किती त्रास होतो. खूप खड्डे आहेत, खूप जास्त खड्डे आहेत. तिथून इथपर्यंत येता येता पूर्ण रिक्षा इकडून तिकडं अशी डगमगते. लागतंय पण कधी कधी इकडं तोरड्यात तिकडं. तर या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होत्या राज्यभरातल्या विविध शहरांमधल्या. खरं तर परिस्थिती अशी आहे की चांगले रस्ते मिळावेत म्हणूनच आपण टोल भरतो आणि आपल्याच कराच्या पैशांमधनं हे रस्ते बांधले जातात. पण त्यानंतर सुद्धा रस्त्यांची अवस्था ही नुसती जीवघेणी नाही तर आपल्या पैशांची नासाडी करणारी आहे. हे या स्थितीवरनं दिसून येत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडनं येताना पाहायला मिळतात.